भाबड्यांची जोडी निघाली शिकारीला. माझा भाऊ नि मी असे दोघे निघालो भटकायला. सकाळचा गार वारा, भोवती हिरवी गार झाडं झुडपं, चिवचिवणाऱ्या पक्ष्यांचा गोड गोंगाट आणि आमच्या मनात मात्र शिकारीची भन्नाट हौस. अचानक दिसली एक अळी आम्हाला, गवतामध्ये वळवळणारी, थोडीशी हिरवी, थोडीशी पिवळी. अरे वा, हीच आपली शिकार असं म्हणून आम्ही दोघं एकदम खुश झालो. घातली आम्ही झडप त्या वळवळणाऱ्या अळीवर, मारल्या टोची, घेतले चिमटे, घातली रुंजी क्षणभर. पण अळी काही हातात येईना, ती निष्ठतच राहिली. दोघे मिळून खेचूया, केला मनाशी विचार. मी एकीकडून ओढू लागलो, भाऊ दुसरीकडून. दोघही जोरात ओढत होतो. जणू काही मोठीच शिकार पकडलीये. पण पुढच्याच क्षणाला सारा झाला घात. अळी नव्हतीच ती साधी, तिच्याजवळच दबा धरून बसला होता उंदीर मामा. आमच्या उडापुडीत उंदीर मामा घाबरला आणि जोरात पळाला. त्याच्या शेपटीने आम्हाला जोरात फटका बसला. धाडकण आम्ही दोघही मागे पडलो. मी झालो बहिरा न भाऊ बनला आंधळा. उंदीर मामाच्या शेपटीने केला ब्रह्म घोटाळा. काही वेळ आम्ही घाबरून बसलोच. कानात गुंज, डोळ्यांसमोर अंधार. अरे, ही कसली शिकार? थोड्या वेळाने शुद्धीवर आलो. हळूहळू सगळं पूर्ववत झालं. पण मनात मात्र एक मोठा धडा बसला. जिथे ज्ञान नाही तिथे धाडस नको, आणि छोट्या गोष्टीतही विचार करूनच पाऊल टाकावं. त्या दिवसापासून आम्ही शिकारी कमी आणि शहाणी जास्त झालो. बोध, विचार न करता केलेले काम नेहमी अडचणीत टाकते. लहान गोष्ट समजून दुर्लक्ष करू नये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.